मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 46 रिक्षा वाहतूक विभाग आणि आरटीओ विभागाने घेतल्या ताब्यात। जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुसऱ्या जिल्ह्यातून काही रिक्षा येऊन त्या या ठिकाणी व्यवसाय करत होत्या, तर काही रिक्षा या वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरात काम सुरू होतं। ही बाब वाहतूक विभाग जालना आणि जालना आरटीओच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास कारवाई करत एकूण 46 रिक्षा ताब्यात घेतल्यात। यामध्ये या 46 रिक्षांच्या पोलिसांनी डिटेल केले आहेत। या रिक्षांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। जालना शहरामध्ये काही अवैधरित्या ऑटो रिक्षा चालत असल्याबाबतच्या आमच्या निदर्शनास आले, वरिष्ठांच्या निदर्शनास आले। काही ऑटो रिक्षा परमिट नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी चालतात अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष लोमानी सर व जालना उपविभागीय अधिकारी कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार, मार्गदर्शनानुसार, तसेच आरटीओची संपूर्ण टीम, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, त्यांची टीम, अशा प्रकारे दोन्ही टीम आरटीओ आणि पोलीस या दोन्ही टीमच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आपण जालना शहरामध्ये एकूण 46 असे ऑटो रिक्षा डिटेन केलेले आहेत, ज्या ऑटो रिक्षांनी मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। अशा सर्व कारवाई दरम्यान आरटीओ विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे। 46 वाहनापैकी 30 वाहनावर 3,15,700 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। इतर जे 16 वाहन आहे ते एज बार झालेले आहे, त्यामुळे ते स्क्रॅपसाठी त्यांनी वेगळे ठेवलेले आहे। अशा प्रकारची कारवाई आज संयुक्तरित्या आपण केलेली आहे। लोकनायक न्यूज।